बॉस बिग बॉस बिग बॉस ही म्युझिक ऐकून आहात ना तुम्ही? हां, ही म्युझिक ज्या सीझनला होती तो सीझन खूप हिट झाला होता आणि त्याच्यानंतरचा डबल सुपर हिट सीझन होता तो सिद्धार्थ शुक्ला यांचा. आणि हिंदी सीझन नंतर मराठी सीझन आला होता आणि तो होता शिव ठाकरे याचा सीझन, ज्याने लोकांपर्यंत काहीतरी आपली प्रचिती दिली होती. त्यानंतर आणि त्याच्या आधी मेघाधाडे आपल्याला आठवतेच आहे. पण विशाल आणि जय दुधाणेचा पण सीझन भारी होता. का? कारण की त्याच्यामध्ये टफ होती. बरोबर, प्रत्येक जे सीझन त्याच्यामध्ये टफ आहे ते सीझन आपल्याला आवडतात, राईट. आणि आता मी एकच म्हणणार आहे की गरीबाला कमजोर समजू नका. त्याच्या समोर दुनिया सुद्धा काय करत असते तर सरेंडर करत असते. मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती और अगर गरीबों को कोई नीचा दिखाए तो उसकी जीत भी नहीं होती. और नीचा किसने दिखाया था? कोणी दाखवलं होतं खाली? तर बाकीच्या कंटेस्टंटने दाखवलं होतं. बाय द वे हा डायलॉग माझ्या भावाने दिला, माझ्या मोठ्या भावाने. तर जे पण आहे, तुम्ही जेव्हा काही पण बघत असतात तेव्हा तुमची एक अपेक्षा असते की दोन्ही बाजूनी कोणीतरी स्ट्रॉंग असावे. जर का स्ट्रॉंग नसेल तर पाहायला मज्जा नाही का? जर का विलन स्ट्रॉंग असेल तर हिरोला पाहायला काय येते? मज्जा येते. कधी कधी गजनी सारखा पिक्चर येतो, त्याचा जो टायटल आहे तो विलनच्या नावावर असतो. पण आता इथं कोणी विलन आहे कोण हिरो आहे ते सांगणार नाही. पण जो एपिसोड आज रिलीज होणार आहे आणि जो एपिसोड आपण पाहतो ज्याची आपल्याला अपेक्षा होती कोणीतरी असं उभं राहावं अरबाजच्या अगेन्स्ट, कारण की वैभवने घातल्या होत्या बांगड्या. तुम्ही सर्वच तर बोलला आहेत. ओके, जर का असं असेल तर मग सूरजला यांनी सगळ्यांनी खाली पाडलं होतं. म्हणजे इतकं टॉन दाखवलं होतं की सगळ्यात शेवटी नंबर. अरे सूरजला सगळ्यात शेवटी नंबर. तो किती वेळा स्टँड घेतली आणि त्यांनी स्वतःला किती वेळा प्रूफ केलेलं आहे. म्हणजे असं झालं की जो प्रूफ करतोय स्वतःला, तो स्वतःला प्रूफ करतोय त्याची तारीफ होतीये वीकेंडला सुद्धा. म्हणजेच बाकीच्यांची त्याच्यापासून फाटली आहे म्हणून ते त्याला डाऊन टाकत होते. पण सूरजनी दाखवून दिला की तो लढू शकतो. त्याला हाणलं नाही तुला मारतो, हात पाय सगळं मारतो. आणि जो आजचा एपिसोड आपण पाहतोय त्याच्यामध्ये तंतोतंत कळत आहे की त्यांनी फाईट दिलेली आहे. आता जसं म्हणतात ना, अरबाज फार एवढा मोठा उंच एक व्यक्ती आलेला आहे, बलशाली आहे, म्हणजे त्याच्याकडं जास्तच मांस आहे, उंची जास्त आहे. आणि सूरज त्याच्यापेक्षा मासनी कमी आहे, उंची कमी आहे. पण असं नाहीये की तो लढायची हिंमत ठेवत नाहीये, तो लढायची हिंमत ठेवतोय सूरज. आणि सूरज लढला. वैभव पण मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळे म्हणतायत वैभव आहे त्याच्यामध्ये की सूरज नको लढू. का? ते त्याला कमजोर समजतात. पण तो म्हणे मी माझं पकडून गेलं आणि मी लढेल. हे पाहण्यामध्ये मज्जा आहे आणि हे पाहायचं होतं आपल्याला की असं कोणीतरी यावं आणि अगदीच उभं राहावं. जसं मी तुम्हाला मागच्या शोचे एक्झाम्पल दिले. शो याच्यामुळेच चालतो. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस बिग बॉस असा पाहिजे, तो कोणी पण बिग असेल त्याच्यासमोर बॉसगिरी करता आली पाहिजे. आणि हे कोणी करून दाखवलं तर सूरजने करून दाखवलं. आणि सूरजला याच्याबद्दल 100 नंबर आहेच. पण आता बघूया एपिसोडमध्ये बाकी जे त्याला सपोर्ट करतील त्यांना पण 100 नंबर असेल. आणि जर का तुम्ही माझी मागची व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की बघा. त्याच्यामध्ये मी बोललो होतो की बिग बॉस आहे शो बायस्ड आहे, तो स्क्रीनवर बाकीच्यांना जास्त स्क्रीन देत नाही. पण मी ही व्हिडिओ फक्त जनतेपर्यंत नव्हती आणली, तर ही व्हिडिओ मी तिथेही शेअर केली होती जे टेलिकास्ट करणारे आहेत त्यांना. म्हणजे इंडिया मॉल शाईन आहे तिथेही मी शेअर केली होती. त्यांची ईमेल आयडी भेटतो आपल्याला गुगलवर सर्च केल्यावर, तिथेही पाठवली होती. मुद्दामच पाठवली होती की मी अशा प्रकारची व्हिडिओ बनवतोय. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झालेला आहे की मला तरी आत्ताच्या कालच्या आणि इथून पुढे दिसणाऱ्या बिग बॉसच्या शोमध्ये बाकीचे स्पर्धक सुद्धा दिसणार अशी आशा आहे. कारण की आपण जे करतोय ते प्रयत्न कशासाठी करतोय की जी ऑडियन्स आहे त्यांना जे पाहिजे ते भेटावं. आणि मी फक्त व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओ बनवत नव्हतं तर तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा बाजूला मेन्शन करत असतो. त्याच्यामुळे जे बाजूला प्रतिक्रिया मेन्शन केलेल्या आहे मी स्क्रीनशॉट्स करून ते जे आहेत प्रोडक्शन हाऊसने बघितले असतील. आणि त्याचा इम्पॅक्ट असं ठरलेला आहे की आता तुम्हाला ते पुढे दिसून येणार आहे की जे आहे सर्वांना स्क्रीन दिलं जाईल. पण तरी पण जो लढेल जो खेळेल त्याला स्क्रीन भेटेल. ओके. आणि इथं हाच मुद्दा होता की जो सूरजने दंगा केलेला आहे तो खरंच सल्यूट करण्याजोगा आहेच. आणि बाकीच्यांनी जे त्याला खाली दाखवलेलं आहे त्याच्याच असं आपल्याला वाटत होतं की त्याच्याच मित्रमंडळी असतील, पंढरींना सुद्धा असेल, त्यांनी त्याला डाऊन दाखवलेलं आहे. म्हणजेच आपले लोक आपल्याला कधी कधी धक्का देतात आणि हे आपल्याला वारंवार इतिहास असो त्याच्यामध्ये सुद्धा आणि आता पुढे होणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा पाहायला भेटलेलं आहे. पण असो काहीही असो सर्व आपलेच आहे. आणि हा बिग बॉस आपला जो शो आहे तो त्याच्यावर आपण बोलत आहे आणि जो आपला सूरज आहे तो खूप छान खेळत आहे. याबद्दल तुम्हाला कसं वाटलंय
मला माहिती आहे चांगलं वाटलं, तुम्ही कमेंट करून चांगलं तर मला खूप छान वाटेल. पण जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं तर मलाही बरं वाटेल. आणि चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया सूरज आज काय दंगा करतोय आणि बिग बॉसचा शो कसं चालू आहे. आणि तुम्हाला जर का वाटत असेल मी दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन यावा तर तुम्ही कमेंट करून सांगत जा मला. आणि जर का तुम्ही माझे व्लॉग्स पाहिले नसेल तर ब्लॉगही पहा, मी ब्लॉगिंगही करतो. तर माझं ऋषिकांत आढाव या नावाने सुद्धा एक हिंदी चॅनल आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघा. त्याच्यावर मी ब्लॉग टाकेल आहेतच आणि मी हिंदी बिग बॉसचे सुद्धा त्याच्यावर रिव्ह्यू करणार आहे. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.